नमस्कार, मी सीमा आढे आणि आपण पाहताय लोकमत। राष्ट्रवादीचे आमदार नवाब मलिक हे काल विधान भवनाच्या परिसरामध्ये दाखल झाले आणि अनेक चर्चांना उधाण आलं। नवाब मलिक नक्की कोणाच्या गटात आहे हा एक प्रश्न जो आहे तो सातत्याने विचारला जात होता। त्यानंतर मग नवाब मलिक जे आहे ते अनिल पाटील यांच्या नावाची पाटी असलेल्या दालनात जाऊन बसले होते आणि कुठेतरी असं बोललं जात होतं की नवाब मलिक यांचा पाठिंबा जो आहे तो अजित पवार गटाला आहे। त्यानंतर मग सभागृहामध्ये गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांच्या सोबत नवाब मलिक जाऊन बसले। त्यानंतर मग असा एक प्रश्न उपस्थित केला जात होता की नवाब मलिक हे जे आहे ते महायुतीमध्ये आता समाविष्ट झालेले आहेत। मग जे विरोधक आहेत ते अर्थातच ते प्रश्न उपस्थित करणार, कारण नवाब मलिक यांच्यावरती आरोप करणारे जे नेते होते ते भाजपचे नेते होते। नवाब मलिक यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी गंभीर आरोप जे आहेत ते करण्यात आलेले होते आणि सत्ताधारी बाकांवर बसल्यानंतर भाजपलाच जे आहे ते विरोधक जे आहेत प्रश्न विचारताना पाहायला मिळत होते। त्यानंतर मग देवेंद्र फडणवीस जे उपमुख्यमंत्री आहेत त्यांनी अजित पवार यांना एक पत्र लिहिलं आणि नवाब मलिक यांना महायुतीमध्ये आपण समाविष्ट करून घेणं हे योग्य ठरणार नाही असं त्यांनी पत्राच्या माध्यमातून जे आहे ते सांगितलेलं होतं। ट्विटरच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस यांनी हे पत्र जे आहे ते प्रसिद्ध केलेलं होतं आणि त्याच्यानंतर मग नवाब मलिक हे आल्यानंतर कुठेतरी अजित पवार त्याचसोबत सत्ताधाऱ्यांचीच कोंडी होताना आपल्याला पाहायला मिळत होती, कारण भाजपच्या नेत्यांनी अनेक गंभीर आरोप जे आहेत ते नवाब मलिक यांच्यावरती केलेले होते। आणि त्याच्यानंतर आता आपण पाहतोय की आजची जी परिस्थिती आहे ती नवाब मलिक जे आहे ते कार्यालयाच्या बाहेर बसलेले आहेत। काल आपण पाहिलं की जेव्हा ते विधिमंडळाच्या परिसरामध्ये दाखल झाले होते आणि राष्ट्रवादीच्या कार्यालयामध्ये जाऊन ते बसले होते, मात्र आज जे आहेत ते नवाब मलिक हे कार्यालयाच्या बाहेर बसलेले आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। सकाळी या परिसरामध्ये दाखल झाल्यानंतर जे आहे ते नवाब मलिक हे बाहेर कार्यालयाच्या बाहेर बसताना आपण त्यांना पाहू शकतो। खरं तर देवेंद्र फडणवीस यांनी विरोध केल्यानंतर त्यांनी असं म्हटलं की आम्ही सत्तेसाठी जे आहे ते आम्ही गद्दारी करू शकत नाही असं त्यांनी आपल्या पत्राच्या माध्यमातून सांगितलेलं होतं। अजित पवार यांना त्यांनी विनंती केलेली होती की महायुतीमध्ये मलिक यांना समाविष्ट करून घेणं हे योग्य ठरणार नाही असं त्यांनी पत्राच्या माध्यमातून सांगितलेलं होतं आणि त्यांच्या पत्रानंतर आता नवाब मलिक जे आहे ते राष्ट्रवादीच्या कार्यालयाच्या बाहेर बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्की आता मलिक यांच्या प्रकरणावरून कशा पद्धतीने सभागृहामध्ये जे आहे ते विरोधक एकमेकांवरती आणि त्याचसोबत सत्ताधारी एकमेकांवरती टीका टिप्पणी करताना पाहायला मिळणार हे पाहावं लागेल, कारण जेव्हा महाविकास आघाडीमध्ये नवाब मलिक हे मंत्री होते तेव्हा नवाब मलिक यांच्यावरती मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी अनेक गंभीर जे आहेत ते आरोप झालेले होते। त्यांचा तुम्ही राजीनामा घ्या अशा पद्धतीचा आक्रमक पवित्रा जो आहे तो भाजपच्या नेत्यांनी घेतलेला होता। नवाब मलिक यांच्या राजीनाम्याची त्यांनी मागणी केलेली होती, मात्र आता अजित पवार हे भाजपसोबत गेल्यानंतर त्यांच्या सरकारमध्ये सामील झाल्यानंतर नवाब मलिक अर्थातच त्यांच्यासोबत गेले होते आणि त्याच्यानंतर मग कुठेतरी विरोधकांना देखील एक संधी मिळाली भाजपवरती टीका करण्याची की जेव्हा तुमच्या विरोधामध्ये आम्ही होतो, जेव्हा आमची महाविकास आघाडीची सरकार होती तेव्हा तुम्ही नवाब मलिक यांच्यावरती गंभीर आरोप केले होते, मात्र आता तुमच्यासोबत नवाब मलिक हे आलेले आहेत आणि तुमच्या मांडी लावून बसले अशा पद्धतीची जेव्हा त्यांच्यावरती टीका झाली तेव्हा देवेंद्र फडणवीस यांनी संध्याकाळी ट्विटरच्या माध्यमातून एक पत्र अजित पवार यांना लिहिलेलं होतं आणि त्या पत्राच्या माध्यमातून कुठेतरी त्यांनी नवाब मलिक यांनाच त्यांनी विरोध केलेला होता आणि तशीच भूमिका देखील आता शिंदे गटाची देखील आहे। काल विधिमंडळाच्या परिसरामध्ये शिंदे गटाच्या आमदारांनी देखील ऑफ रेकॉर्ड बोलताना असं त्यांनी म्हटलेलं होतं की नवाब मलिक हे आल्यानंतर कुठेतरी आमचीच कोंडी झाल्याचं आम्हाला असं वाटते, कारण आता आम्ही प्रसारमाध्यमांना काय प्रतिक्रिया देणार, कारण ज्या मलिकांवरती आम्ही आरोप करत होतो तेच आता आमच्यासोबत आलेले आहेत आणि सत्ताधारी बाकांवरती आमच्यासोबत बसले आणि आता आम्ही प्रसारमाध्यमांना काय प्रतिक्रिया देणार, त्यांची देखील एक प्रकारे कोंडी झालेली होती। आणि हे सगळं चित्र जे आहे ते समोर आल्यानंतर एक माध्यमांमध्ये देखील चर्चा रंगल्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी तातडीने एक पत्र जे आहे ते अजित पवार यांना लिहिलेलं होतं आणि आज या पत्रानंतर नवाब मलिक जे आहे ते आपल्या कार्यालयाच्या बाहेर बसताना आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे। नक्की आज सभागृहामध्ये नवाब मलिक हे कोणत्या सत्ताधारी बाकांवर बसणार की विरोधी बाकावर बसणार हे आता पाहणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे। सीमा आढे, लोकमत डिजिटल, नागपूर।